SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। उन्हाळी सुट्टीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली। जिल्हाभरात आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सवामुळे शाळा परिसर आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या किलबिलाटीने फुलून गेला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे औक्षण, पुष्पवृष्टी, स्वागत गीत आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत करण्यात आले। गावस्तरीय शाळा व्यवस्थापन समिती, लोकप्रतिनिधी, पालक, शिक्षक आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले। जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भुदरगड तालुक्यातील नादवडे विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करून प्रवेशोत्सवात सहभाग घेतला। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गुणवत्तापूर्ण शिक्षण, सुदृढ आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या। कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। सरकारी शाळा म्हणजे सर्वसामान्यांच्या हक्काचे ज्ञानमंदिर असा संदेश देत नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले। याच वेळी शाळेच्या नूतन इमारतींचे लोकार्पणही करण्यात आले। करवीर तालुक्यातील वरणगे येथे जिल्हा परिषद शाळेला भेट देत जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। नियमित शिक्षण, वाचनाची आवड आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले। यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले। दरम्यान कसबा बावडा येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसह शहरातील सर्व दिव्यांग शाळांमध्ये जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या वतीने विशेष स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली। जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत स्थानिक पदाधिकारी, अधिकारी शिक्षणाच्या उपस्थितीत हा स्वागत सोहळा उत्साहात पार पडला। याचबरोबर जिल्ह्यात सुरू असलेल्या नशामुक्त कोल्हापूर अभियानांतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याची तसेच समाजात जनजागृती निर्माण करण्याची शपथ देण्यात आली। शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि सकारात्मक विचारांची रुजवणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत आणि समाज उपयोगी उपक्रमांची सांगड घालत कोल्हापूर जिल्ह्याने शिक्षणासोबतच संस्कारांचीही मजबूत पायाभरणी केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। जिल्ह्यात इयत्ता 10वी व 12वीची पुरवणी परीक्षा 16 जून पासून घेण्यात येणार आहे। ही परीक्षा कॉपीमुक्त अभियान राबवून सुरळीतरित्या पार पडावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता समितीची बैठक आज राजश्री शाहू सभागृहात पार पडली। ते म्हणाले, ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक ते पोलिसांचे सहकार्य दिले जाईल। विद्यार्थ्यांनी कॉपी न करता परीक्षेला सामोरे जावे। जिल्ह्यातील सर्व ठिकाणी सीसीटीव्हीच्या निगराणीत इयत्ता 12वीची परीक्षा 16 जून ते 8 जुलै या कालावधीत 10 केंद्रावर 2722 तर 10वीची परीक्षा 16 ते 30 जून या कालावधीत 14 केंद्रावर सुमारे 1042 विद्यार्थी देणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी दिली। या बैठकीसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या श्रीमती सुजाता सलगर, शिक्षणाधिकारी कार्यालयाचे शिंदे KH आदी उपस्थित होते। सन 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय प्रथम दिनानिमित्त जिल्ह्यातील 3674 या सर्व शाळांमधील सुमारे 5 लाखांहून अधिक विद्यार्थी तर 1 लाखांहून अधिक ग्रामस्थ व पालकांनी आज मोठ्या दिमाखात नशामुक्त कोल्हापूर या अभियानाची शपथ घेतली। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अनेक विद्यार्थी हे तंबाखू, गुटखा, गांजा, सिगारेट तसेच इतर मादक पदार्थांच्या विळख्यात अडकल्याने मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आले। पर्यायाने हे व्यसन विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न राहता याचे चटके संपूर्ण कुटुंबियांसह समाजाला बसत होते। नेमकी हीच बाब हेरून पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून नशामुक्त कोल्हापूर अभियान राबवण्याचे ठरवले।
या अनुषंगाने सोमवार 15 जून रोजी शालेय प्रथम दिनानिमित्ताने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या सहाय्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नशामुक्तीची शपथ देण्याची संकल्पना राबवण्यात आली। या संकल्पनेला कोल्हापूरवासियांनी आज न भूतो न भविष्यतो असा प्रतिसाद दिला। पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भुदरगड तालुक्यातील नादवडे विद्यामंदिर येथे तर कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्दमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी करवीर तालुक्यातील वरंगे येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांना व ग्रामस्थांना नशामुक्त कोल्हापूर अभियानाबाबत शपथ दिली। जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या नशामुक्त कोल्हापूर अभियान अंतर्गत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याची आणि समाजात जनजागृती करण्याची आज शपथ देण्यात आली। शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी आणि सकारात्मक मूल्यांच्या जोपासनेबाबत संदेश या अभिनव उपक्रमातून देण्यात आला। तब्बल 6 लाखहून अधिक जणांनी प्रतिसाद देत या उपक्रमाला जणू पोचपावतीच दिली। नुकत्याच पार पडलेल्या बार काउन्सिलिंग ऑफ महाराष्ट्र आणि गोवा 2026 निवडणुकीत पुणे जिल्ह्याचे उल्लेखनीय यश संपादन करत कायदे क्षेत्रात आपला ठसा उमटवला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अंदाजे 2 लाखाहून अधिक वकील मतदार आणि सुमारे 155 ते 160 उमेदवार रिंगणात असल्याने या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील तब्बल 8 उमेदवार विजयी झाले आहेत। महाराष्ट्रातील वकिलांनी दाखवलेल्या एकजुटीमुळे आणि प्रभावी पाठिंब्यामुळे पुणे जिल्ह्यातील उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला आहे। या यशामुळे पुणे जिल्ह्याने बार काउन्सिलच्या निवडणुकीत इतिहासात एक नवा अध्याय लिहिला असल्याची भावना कायदे क्षेत्रातून व्यक्त होत आहे। निवडून आलेल्या सदस्यांमध्ये पुढील मान्यवरांचा समावेश आहे: ॲडव्होकेट गणेश बाबासाहेब शिरसाट, ॲडव्होकेट राजेंद्र बापूराव उमाप, ॲडव्होकेट विठ्ठल भाऊराव कोंढे देशमुख, ॲडव्होकेट डॉक्टर राजेंद्र दत्तात्रय अनबुले, ॲडव्होकेट विकास विठ्ठलराव ढेंगे पाटील, ॲडव्होकेट अहमद खान उस्मान खान पठाण, ॲडव्होकेट रंजना भोसले, ॲडव्होकेट माधवी पोद्दार। नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार पुणे बार असोसिएशन सिनियर सिव्हिल बार रूम तसेच ज्येष्ठ विधिज्ञानांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला। यावेळी सर्व विजयी उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या ऐतिहासिक विजयाबद्दल सर्व वकील बंधू भगिनींनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रवेशोत्सव समारंभ आज महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। यावेळी राज्यपालांनी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत माहिती दिली। तसेच शाळेतील प्रवेश प्रक्रियेचे अवलोकन करून विविध शैक्षणिक सुविधांची पाहणी केली। त्यांनी खगोलशास्त्र प्रयोगशाळा, पूर्व प्राथमिक वर्ग, स्मार्ट क्लासरूम, संगणक प्रयोगशाळा तसेच FFN म्हणजेच फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी प्रयोगशाळेला भेट देत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांचे कौतुक केले। राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले। तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजनाचेही वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी विशेष स्वागत केले। या कार्यक्रमास अश्विनी भिडे, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर, राज्यपालांचे सचिव डॉक्टर प्रशांत ननवरे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अविनाश ढकणे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव, राज्यपालांचे सहसचिव S राममूर्ती यांच्यासह शिक्षक, पालक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करताना शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी उत्साह वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला। महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे यांच्या वतीने राज्यातील महिला प्राध्यापकांच्या क्षमता विकासासाठी आयोजित करण्यात आलेल्या नारी दृष्टी या 5 दिवसीय निवासी कार्यक्रमाचे ऑनलाईन उद्घाटन
आज मंत्रालय मुंबई येथे पार पडले. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे सक्षमीकरण हे देशाच्या विकास प्रक्रियेचे केंद्रबिंदू बनले आहे. शिक्षण क्षेत्रातील महिलांना केवळ अध्ययनापुरते मर्यादित न राहता संशोधन, प्रशासन, धोरणनिर्मिती आणि संस्थात्मक नेतृत्वांमध्येही सहभाग घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नारी दृष्टी हा उपक्रम उच्च शिक्षण क्षेत्रातील महिला प्राध्यापकांमध्ये नेतृत्व गुण, निर्णय क्षमता, व्यवस्थापन कौशल्ये आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ऑपरेशन सिंदूर सारख्या विविध राष्ट्रीय उपक्रमांमध्ये महिलांनी बजावलेल्या प्रभावी भूमिका देशाच्या प्रगतीतील त्यांचे योगदान अधोरेखित करत आहे, असेही त्यांनी सांगितले. 5 दिवस चालणाऱ्या या निवासी प्रशिक्षण कार्यक्रमात नेतृत्व विकास, शैक्षणिक व्यवस्थापन, धोरणात्मक नियोजन, संवाद कौशल्ये आणि निर्णय प्रक्रियेवरील विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या माध्यमातून उच्च शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि दूरगामी बदल घडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी, राज्य सामायिक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळकर, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, सहसचिव संतोष खोरगडे, सहसंचालक डॉक्टर अर्चना बोराडे तसेच विविध क्षेत्रातील महिला प्राध्यापक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. महिला सक्षमीकरण आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व विकासाला चालना देणारा हा उपक्रम राज्यातील शैक्षणिक क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा मुंबईपर्यंत सुरू होणार असल्याच्या चर्चांमुळे कोल्हापूरकरांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेल्वे अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरल्याची भावना व्यक्त होत आहे. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकारी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून सह्याद्री एक्सप्रेसच्या पुनर्चालनाबाबत पाठपुरावा केला. यावेळी अधिकाऱ्यांनी काम सुरू आहे, जागा उपलब्ध नाही, आणखी प्रतीक्षा करावी लागेल असे उत्तर दिल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. संघटनेने सह्याद्री एक्सप्रेससाठी कल्याण, दादर किंवा पनवेलपर्यंत पर्यायी मार्गाचा प्रस्तावही मांडला, मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय झाला नाही. यावेळी संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या प्रलंबित रेल्वे प्रश्नांवरही लक्ष वेधण्यात आले. सह्याद्री एक्सप्रेस, वंदे भारत सेवा, कोल्हापूर बेळगाव रेल्वे मार्ग, कोल्हापूर वैभववाडी मार्ग तसेच कोल्हापूर चंदगड सावंतवाडी रेल्वे प्रकल्पाबाबत अद्याप अपेक्षित प्रगती झालेली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. ॲडव्होकेट चंद्रकांत निकम यांनी सांगितले, सामान्य जनतेला परवडणारा आणि सुरक्षित प्रवास हवा आहे. उद्योग, रोजगार आणि संपर्क वाढीसाठी रेल्वे सुविधा अत्यावश्यक आहेत. त्यामुळे शक्तिपीठ महामार्गाऐवजी शक्तिपीठ रेल्वे मार्गाला प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली. या पाठपुराव्यावेळी महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष अभिजित धुरी, कमलाकर भाई सारंग, वसंत पुरीबुवा, सतेश मिस्त्री, ज्योतिबा जाधव, विश्वास बुगडे, सुनील साळुंखे, सखाराम पवार, सर्जेराव पारगडे यांच्यासह अनेक रेल्वे प्रवासी व कोल्हापूरकर उपस्थित होते. कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नासाठीचा संघर्ष सुरूच राहणार असून जनतेच्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल असा निर्धार संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्लोव्हाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिन यांच्याशी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत दोन्ही देशांमधील राजनैतिक, आर्थिक, तांत्रिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. बैठकीदरम्यान इनोव्हेशन, मॅन्युफॅक्चरिंग, बायोफ्युएल्स, डिजिटल तंत्रज्ञान आणि गुंतवणूक या महत्त्वाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. भारताच्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर स्लोव्हाकियासोबत औद्योगिक भागीदारी आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढवण्याच्या संधींचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला. ऊर्जा क्षेत्रात शाश्वत आणि हरित ऊर्जेच्या विकासासाठी संयुक्त उपक्रम राबवण्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला. तसेच जैव इंधन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापराला चालना देण्यासाठी सहकार्य वाढवण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दर्शवण्यात आली.
डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, संशोधन आणि इनोव्हेशन यांसारख्या क्षेत्रांमध्ये संयुक्त प्रकल्प विकसित करण्यावरही चर्चा झाली. उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मिती आणि औद्योगिक विकासाला गती देण्याच्या संधींचाही विचार करण्यात आला. त्याशिवाय भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील लोकसंपर्क अधिक मजबूत करण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील देवाणघेवाण वाढवण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. विद्यार्थी, संशोधक, उद्योजक आणि व्यावसायिक यांच्यावर परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याबाबतही चर्चा झाली. या बैठकीमुळे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना अधिक बळ मिळणार असून व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दोन्ही देशांनी भविष्यातली सहकार्य अधिक व्यापक आणि परिणामकारक करण्याचा निर्धार व्यक्त केला. इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज आणि संस्कार शिदोरी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने घरातील संस्कार, प्रेम, जिव्हाळा आणि सासू सुनेतील नात्यांची सुंदर वीण जपणाऱ्या महिलांसाठी आयोजित करण्यात आलेली स्मार्ट सूनबाई आणि स्मार्ट सासूबाई मी महाराष्ट्राची ही आगळीवेगळी गौरव स्पर्धा राम गणेश गडकरी हॉल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. या स्पर्धेला कोल्हापुरासह परिसरातील सासूबाई आणि सुनबाईंनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. सासू सुनेतील परस्पर स्नेह, संस्कार, समंजसपणा आणि कुटुंब व्यवस्थेतील योगदान यांना व्यासपीठ मिळवून देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विविध फेऱ्या, संवाद, उखाणे आणि कौशल्याच्या माध्यमातून सहभागी महिलांनी आपले व्यक्तिमत्व आणि नात्यातील जिव्हाळा प्रभावीपणे सादर केला. स्पर्धेतील विशेष आकर्षण म्हणजे विजेत्या सुनबाईंसाठी प्रिश हॉलिडेज रजत ओसवाल यांच्या सौजन्याने बाली ट्रिपचे आकर्षक बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच विजेत्या सासूबाईंना महाबळेश्वर सहलीचे बक्षीस देण्यात आले. याशिवाय विजयी सासूबाई आणि सुनबाईंना मानाचा फेटा, गौरवचिन्ह तसेच विविध गिफ्ट हॅम्पर्स देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रत्येक सासूबाई आणि सुनबाईला मानाचा मुकुट, सन्मानपत्र आणि गिफ्ट हॅम्पर्स देऊन गौरवण्यात आले. त्यामुळे सर्व सहभागी महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमामध्ये पारंपरिक उखाणा स्पर्धा तसेच योगासन क्वीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. योगासन स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आणि मार्गदर्शन गीतांजली ठोंके यांनी केले. या उपक्रमांना सहभागी महिलांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेचे प्रशिक्षण सुप्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ अनुराधा मित्रे, उषा कोरगावकर, मागील बाली स्पर्धेच्या विजेत्या अनिता गडकरी, लता ओसवाल आणि रेखा परमाळे यांनी केले. परीक्षकांनी विविध निष्कर्षांच्या आधारे विजेत्यांची निवड केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रिश हॉलिडेज, कदम बजाज, महालक्ष्मी लॅब, डॉक्टर रेश्मा चरणे, ब्युटी थेरपिस्ट, सीझर पार्लर, सरस्वती ज्योतिष, गीतांजली योगालय, निलिशा सामंत आणि संस्कार शिदोरी मंच यांचे विशेष सहकार्य लाभले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सर्व पदाधिकारी, प्रोजेक्ट हेड आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहकारी संस्था, प्रायोजक, प्रशिक्षक आणि सहभागी स्पर्धकांचे आभार मानण्यात आले. यावेळी क्लबच्या अध्यक्षा स्मिता खामकर आणि सचिव सुरेखा जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून अशा उपक्रमांमुळे कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होण्यास मदत होत असल्याचे सांगितले. सासू सुनेतील स्नेह, विश्वास आणि संस्कारांचा गौरव करणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.